श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात पुणे आणि परिसरात काल सर्वत्र 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात. पुण्यात 18व्या टप्प्यातील रोजगार मेळाव्याचं आयोजन. नवनियुक्त 300 युवकांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीनं 10 संस्कृत पुस्तकांचं लोकार्पण. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दिमाखदार सांगता आणि देशाच्या क्रीडा विश्वात मैलाचा दगड ठरलेल्या पुणे सायकल ग्रँड टूरची नेत्रदीपक सांगता. पुणे आणि परिसरात काल सर्वत्र 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्व शासकीय इमारती, ऐतिहासिक वास्तू तसंच मंदिरांवरही तिरंगी रोषणाई आणि तिरंगी पुष्प सजावट करण्यात आली होती. शहरांच्या मुख्य चौकांमध्ये केलेलं देशभक्तीपर सुशोभीकरण लोकांचं लक्ष वेधून घेत होतं. पुण्यात सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालय, शिक्षण संस्था, गृहनिर्माण सोसायट्यांमधून ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांबरोबरच भारताच्या संविधान प्रास्ताविकेचं वाचन, रक्तदान शिबिरं, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, मल्लखांब, लाठीकाठी प्रात्यक्षिकांचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दलाचं संचलन झालं. तर पिंपरी चिंचवडमध्ये मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तसंच शहरातील भक्तिशक्ती चौकात देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या प्रांगणात वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय सैन्याच्या बँड पथकाकडून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. पुण्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रात नुकतंच 18व्या टप्प्यातील रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नव्यानं निवड झालेल्या 300 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, आसाम रायफल्स, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, ईपीएफओ आणि आयआयजीएम या विभागात युवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे युवक भारत सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये कार्यभार स्वीकारून प्रशासन, सार्वजनिक सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यात आपलं योगदान देणार आहेत. भारताला जगातील 3री अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी गेल्या 4 वर्षात 10 लाख युवकांना रोजगार देण्याचं काम करण्यात आलं असून रोजगार मेळाव्याचा उद्देश सफल होत आहे असं मोहोळ यावेळी बोलताना म्हणाले. 2022 साली रोजगार मेळाव्याची संकल्पना पुढे आली. या देशातील तरुणांना देशसेवेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून केंद्र सरकारच्या विविध जे काही विभाग आहेत त्यात सरकारी नोकरी देण्याचा हा जो काही प्रयत्न आहे त्याच्यामध्ये 10 लाखापेक्षा अधिक प्रमाणामध्ये आतापर्यंत नोकऱ्या दिल्या गेल्यात. या देशातील तरुणांना आत्मनिर्भर करणं, या देशातील तरुणांना देशसेवेमध्ये सामावून घेणं, मुख्य प्रवाहात आणणं हा त्याच्या मागचा हेतू आहे. आज सुद्धा देशामध्ये जवळजवळ 41 ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याच्यामध्ये 61,000 युवकांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली. हा एक मोठा मला असं वाटतं की उपलब्धी आहे देशातील तरुणांसाठी. मोदीजी नेहमी म्हणतात की विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आज युवकांचं मोठं योगदान पुढच्या काळामध्ये अपेक्षित आहे आणि याच युवकांच्या माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आज देशसेवेसाठी हे पुढे येत आहेत. त्यामुळे आजचं नियुक्तीपत्र हे नियुक्तीपत्र न समजता हे संकल्पित विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठीचं एक संकल्पपत्र आहे असं माननीय मोदीजींनी म्हटलंय. म्हणून मला असं वाटतं की या देशातील तरुणांना, युवकांना, मुलांना, मुलींना एक देशसेवेच्या भूमिकेमध्ये आज या नियुक्तीपत्राच्या माध्यमातून आणण्याचं काम माननीय मोदीजींनी केलंय. जवळपास 10 लाखापेक्षा अधिक तरुणांना मागच्या या 4-5 वर्षाच्या काळामध्ये 4 वर्षाच्या काळामध्ये हे नियुक्तीपत्र देण्यात आलं. खरं तर या 2014 नंतर या देशात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी नोकरी आज उपलब्ध होत आहेत ही या देशातील तरुणांसाठी, युवकांसाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. त्याच्यामध्ये आज देशात आपण बोला आजच्या या कार्यक्रमात 61,000 मुलांना आज सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात आलं. ही खूप मोठी उपलब्धी आहे.
रोजगार मेळाव्यातील लाभार्थी प्रतीक म्हाळुंगेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नमस्कार, मी टिकपुर्ली, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथून 28वा रोजगार मेळावा जो की ग्रुप सेंटर CRPF पुणे येथे अटेंड केलेला आहे. तर येथील एकंदरीत वातावरण खूपच छान आहे आणि CRPF युनिटने हा रोजगार मेळावा खूप छान पद्धतीने राबवला आहे आणि PM मोदींनी हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीनं नुकतंच 10 संस्कृत पुस्तकांचं लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतातील कोणतीही भाषा संस्कृत शिवाय नाही, त्यामुळं भारतीय तत्वज्ञान, विज्ञान, चिंतन आणि जीवनमूल्य समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही, असं मत जोशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. संस्कृतपेक्षाही मृत असलेली हिब्रू भाषा इस्रायलनं जिवंत केली, नव्हे ती व्यवहारात आणली. यासाठी भाषेविषयी स्वाभिमान असला पाहिजे. सर्वच भाषांमध्ये समान संस्कृत शब्द असतानाही आपण संस्कृत बद्दल आस्था ठेवत नाही. भारत समजून घेण्यासाठी आपल्याला संस्कृत भाषा समजून घ्यावीच लागेल, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमात वंदना चंद्रनाग्रातम, ग्रंथरत्नरश्मी, प्रभुचित्तम, वर्तमान संदर्भे हिंदुत्वस्य, ध्वनिः, भाषा विश्लेषण रश्मिः, अस्माकं गृहं, उद्गारः, भरतमुनिप्रणीतं नाट्यशास्त्रम आणि कौटिल्यार्थशास्त्रम या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलपती वेंपटी कुटुंबशास्त्री, अखिल भारतीय गीता शिक्षण प्रमुख शिरीष भेडसगावकर, संस्कृत भारतीचे पश्चिम मध्य क्षेत्राध्यक्ष आणि डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रसाद जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष कर्नल सतीश परांजपे आणि पुणे महानगर अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र सिधये उपस्थित होते. राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलपती वेंपटी कुटुंबशास्त्री या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणाले, एकं प्रश्नं पृच्छामि. प्रायः 300 वर्षेभ्यः 300 अधिककालात् बहु इन्वेन्शन्स् नाम नव आविष्करणानि सञ्जायमानानि सन्ति सर्वेष्वपि क्षेत्रेषु. भौतिकशास्त्रे भवतु, वैद्यशास्त्रे भवतु, अर्थशास्त्रे भवतु, कलासु भवतु, परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये भवतु, सर्वेषु क्षेत्रेषु अस्माकं मेधा बहु दूरं गता, बहु वृद्धिर्सन्दृश्यते. वृद्धेः फलानि वयम् अनुभवन्तः स्मः. बहु लिखितं वर्तते, यदर्थम् उत्तमोत्तम लैब्ररी मध्ये स्थानमपि न्यूनं जायमानं वर्तते. एतादृश आविष्करणानि बहूनि जातानि, जायमानानि सन्ति, भविष्यन्त्यपि. परन्तु एकं प्रश्नं पृच्छामि, सावधानतया समाधानम् अत्रत्य विद्वांसः कृपया चिन्तयन्तु. एतैः नवीन आविष्करणैः भौतिकशास्त्रे भवतु, रसायनशास्त्रे भवतु, यत्र कुत्रापि भवतु, मेडिसिन् मध्ये वा भवतु, ज्योतिषे वा भवतु, संस्कृत ऋषिभिः प्रोक्ताः यः कोऽपि सिद्धान्तः परावर्तितो वा, एतावत्पर्यन्तं ऋषिप्रोक्तं एकमपि सूत्रं परावर्तितं वा केनापि मनीषिणा इति प्रश्नम् अस्माभिः प्रष्टव्यं वर्तते. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफची नुकतीच सांगता झाली. समारोप सोहळ्यामध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते बिश्वजीत चॅटर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना पिफ डिस्टिंग्विश अवॉर्ड, तर ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार अमर हल्दीपूर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी SD बर्मन पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुढच्या वर्षी महोत्सवाचं 25वं वर्ष असून ते अधिक दिमाखदार करण्याचा प्रयत्न असल्याचं पिफचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांनी सांगितलं. या सोहळ्यानंतर पुरस्काराविषयी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजपर्यंत बरेच पुरस्कार मला मिळाले. प्रत्येक पुरस्काराच्या वेळी माझ्या मनामध्ये एकच विचार येत होता, तोच आजही आलेला आहे. तो म्हणजे रंगमंचावर आणि चित्रपटामध्ये मी जे काही बरं केलं त्याला अत्यंत चांगलं म्हणून मला जे प्रोत्साहन दिलं ते माझ्या रसिक प्रेक्षकांनी. त्यांनी मला स्वीकारलं म्हणून मी आजपर्यंत टिकले.
हेच प्रेम मला यापुढच्याही आयुष्यामध्ये माझ्या प्रेक्षकांकडून मिळावं एवढीच इच्छा व्यक्त करते. बजाज ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा शुक्रवारी समारोप झाला, ज्याला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्पर्धेत सायकलपटूंनी आपली ताकद, सहनशक्ती आणि कौशल्य दाखवून प्रेक्षकांची मनं जिंकली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याला म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवर पोहोचलं असल्याचं प्रतिपादन पवार यांनी यावेळी केलं. 5 दिवस पुण्यात झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेबाबत आमच्या प्रतिनिधी सीमा चोरडिया यांनी सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या क्रीडा विश्वात पुणे ग्रँड टूरनं एक नवा मैलाचा दगड रचलाय. एकेकाळी सायकलिंगचं शहर म्हणून ओळख असलेलं पुणे बदलत्या काळात ही ओळख हरवून बसलं होतं. मात्र पुणे ग्रँड टूरमुळं पुण्यानं पुन्हा एकदा आपला हा लौकिक मिळवला आहे. 437 किलोमीटर अंतराची ही भव्य शर्यत 4 टप्प्यात पार पडली. प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचा प्रतिसाद आणि उत्साह पाहायला मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून नागरिकांनी खेळाडूंना दिलेलं प्रोत्साहन हे या स्पर्धेचं आणखीन एक मोठं वैशिष्ट्य ठरलं. 35 देशातील तब्बल 165 आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी गेल्या 5 दिवसात पुणे जिल्ह्यातील रस्ते, डोंगरमाथे, घाट, अवघड वळणं आणि चढ उतार अनुभवत ही ऐतिहासिक शर्यत पूर्ण केली. ही स्पर्धा केवळ शहरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील छोटी खेडी, वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळं या स्पर्धेनं जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या पाऊलखुणा सोडल्या. या स्पर्धेच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातील केवळ ग्रामीण पर्यटनाला चालना मिळाली नाही, तर पुणे थेट जागतिक क्रीडा नकाशावर अधोरेखित झालं. हे या शर्यतीचं पहिलंच वर्ष असलं तरी दरवर्षी पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे. ही उमेद आणि ही ऊर्जा पुढच्या वर्षापर्यंत क्रीडा विश्वाला चैतन्यमय ठेवेल यात शंका नाही. पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचं प्रतीक असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये यंदाही भव्य पुष्प प्रदर्शनाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर, सांगलीतील दुर्मिळ झाडं, जपानी पद्धतीची इकेबाना पुष्परचना, बोन्साय वृक्ष यासह बागप्रेमींसाठी गुलाब फुलांची सजावट स्पर्धा, फळभाज्यांची स्पर्धा तसंच आकर्षक कुंड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शनिवारपासून मिळालेल्या सलग सुट्ट्यांमुळे पुणेकरांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि MIT विश्वशांती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशन तर्फे मराठी भाषा आणि बोली या विषयावर परिसंवादाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. परिसंवादात भाषा, बोली आणि आपण या विषयावर सुशील धसकटे, भाषा, बोली आणि वृत्तपत्र या विषयावर पत्रकार उद्धव धुमाळे आणि धनंजय भावलेकर यांनी भाषा, बोली आणि चित्रपट या विषयावर आपले विचार व्यक्त केले. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन सीमा चोरडिया, भूषण राजगुरू, शिवराज सणस, निकिता देशमुख आणि प्रशांत जाधव यांचं. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.